लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुप्रतीक्षित असणाऱ्या हप्त्याचे वितरण कालपासून सुरू झाले। काल दिनांक 12 मे पासून लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आता हे 1500 रुपयांचे वितरण राज्यातील विविध महिलांना कालपासूनच सुरू झाले आहे। आता आज नक्की 13 मे रोजी कोणत्या महिलांना पैसे जमा होणार, आज कुठे वितरण सुरू आहे, असा प्रश्न राज्यातील सर्व महिला विचारत आहेत। कारण अजूनही अनेक महिला अशा आहेत की ज्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, त्यांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले होते, मात्र त्यांच्या खात्यावरती अजून मार्च महिन्याअंतर्गत जे वितरण आता 1500 रुपये सुरू आहे ते मात्र जमा झाले नाही। मग आज नक्की कोणाला पैसे जमा होणार? या 1,77,00,000 महिलांमध्ये तुमचे नाव येते का? कारण 1,77,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, मे महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। कारण केवायसीचा विषय संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये 1,77,00,000 महिला अशा राहिल्या आहेत किंवा उरल्या आहेत की ज्या या योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, त्यांनी केवायसी त्यांची योग्य पद्धतीने केली आहे आणि त्यांना त्याच पद्धतीने योजनेचे पुढील सर्व हप्ते देखील मिळणार आहेत। म्हणूनच या 1,77,00,000 महिलांमध्ये तुम्ही येता का? आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये ही वितरणाची प्रक्रिया सुरू असेल, कधीपासून लाडक्या बहिणींना मेसेज येतील, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, हे वितरण 3 दिवस चालणार आहे। 12 मे पासून सुरू झालेले वितरण 12, 13, 14 या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व महिलांना पैसे देणार आहे, ज्यामध्ये हे 1500 रुपयांचे वितरण आहे। कारण हा फक्त मार्च महिन्याचा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहेत, परंतु सध्या जे सरकारने वितरण सुरू केलं आहे ते मार्च महिन्याचे आहे। आता यामध्ये अनेक महिलांचा प्रश्न होता की GR न येताच पैसे डायरेक्ट जमा कसे झाले? यावेळी कोणत्याही प्रकारचा GR का आला नाही, समजून घ्या। याबाबत आपण मागील देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे तुम्हाला खोटं वाटत होतं, परंतु अनेक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की लाडकी बहीण योजना आता नवीन लेखाशीर्ष खाली चालणार आहे आणि या लेखाशीर्षानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी आता GR ची देखील आवश्यकता नसणार नाही। GR काय यायचा तर सामाजिक न्याय विभागाकडून किंवा समाज कल्याण विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला ठराविक निधी, जो की महिला व बाल विकास विभागाला कमी पडायचा, तो मिळायचा। परंतु यापुढे सरकारने काय केलं आहे की संबंधित महिला ज्या काही प्रवर्गातून असेल त्याच प्रवर्गातून जो निधी आहे तो निधी त्यांना वितरित करायचा आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा GR न येता डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या वितरण हप्त्याचे वितरण झाले। यापुढे देखील हे अशाच पद्धतीने सुरू राहील, डायरेक्ट लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात होईल। आणि टेन्शन घ्यायचं नाही, जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर नेहमीप्रमाणे माहिती मिळणार आहे। म्हणूनच सांगतोय सबस्क्राईब करून फॉलो देखील करून घ्या। आता आज कुठे वितरण आहे तर लक्षात घ्या, आधी सांगतोय की काल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वितरण सुरू झालं आहे। काल लाडक्या बहिणींना 4 वाजल्यापासून पुढे मेसेज यायला सुरुवात झाली, आधी कोणालाही मेसेज आले नव्हते। म्हणजेच की काल हे अंतिम टप्प्यामध्ये जो शेवटचा टप्पा असतो 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जे बँकेचा टप्पा असतो, त्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली। संध्याकाळी देखील 8-9 वाजेपर्यंत सर्व महिलांना मेसेजेस येत होते की आपले 1500 रुपये जमा झाले, 1500 रुपये जमा झाले आणि तशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल वितरण पार झाले। आज मात्र हे 3ही टप्प्यांमध्ये, म्हणजे सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, 3ही टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। आज अनेक महिलांना मेसेज यायला सुरुवात होईल। सकाळी साधारणपणे 10-11 वाजल्यानंतर अनेक महिलांना मेसेज येतील 1500 रुपये जमा, 1500 रुपये जमा, आणि तशा पद्धतीने हे वितरण आज दिवसभर आणि उद्या देखील चालणार आहे, म्हणून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। आता या 1,77,00,000 महिलांमध्ये तुम्ही असाल का? तर नक्कीच, जर तुम्ही केवायसी योग्य पद्धतीने केली असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहात आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशाच पद्धतीने जर तुम्ही लाभ घेत असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता जमा होणार आहे। कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। कारण अपात्र कोण होणार तर जे अटी व निकषांमध्ये पात्र नाही ते अपात्र होणार, ज्यांनी केवायसी केली नाही ते अपात्र होणार, ज्यांनी केवायसी चुकीच्या पद्धतीने करून दुरुस्ती करण्यासाठी मुदत असताना देखील त्यांची दुरुस्ती केली नाही त्याच महिला अपात्र होणार आहेत। इतरांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला योजनेचे पैसे जमा होतील। 3 दिवस वितरण चालणार आहे, म्हणून लगेच कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका, तुम्हाला देखील पैसे येतील। कारण 1,77,00,000 महिलांचा आकडा आता समोर आला आहे, पण वारंवार सांगतोय यापुढे देखील लाडकी बहीण योजना या नवीन लेखाशीर्षाखाली काम करत असताना 15 तारखेच्या आधी प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण जमा होईल आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला होणार आहे। तेव्हा देखील तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर अपडेट मिळणार आहे, म्हणून पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।